मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा। आसोली गावातील लढवय्या सरपंचाचा आणि गावकऱ्यांचा यथोचित सत्कार। दिनांक 23/3/2024 रोजी आसोली लेकरांच्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाल्याबद्दल पुसद तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आसोलीमध्ये येऊन गावकऱ्यांचा जाहीर सत्कार केला। 40 वर्षापासूनच्या पाणी टंचाईचे संकट गावातील लीडर स्वाभिमानी लोकांनी 3 वर्षात दूर केले। याबद्दल प्रमुख उपस्थित मान्यवरांनी गावकऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले। त्यांनी इथे प्रकर्षाने नमूद केले की पुसद तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जर अशा लीडर स्वरूपाचे नागरिक तयार झाले तर या पुसद नगरीचा निश्चितच विकास होईल। यावेळी सर्व लढवय्या महिलांचा हार घालून आणि संत सेवालाल महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला। तसंच ग्रामपंचायतच्या नेतृत्वाखाली हा लढा देणाऱ्या ग्रामपंचायतच्या सर्व सन्माननीय सदस्य व सरपंच यांचा सत्कार केला। यावेळी बोलताना बुद्धरत्न भालेराव यांनी यशवंत कोल्हे या सुशिक्षित तरुणाला साथ देऊन गावकऱ्यांनी खूप मोठे काम केले आणि गावकऱ्यांनी आपल्या सरपंचाला नेहमी अशीच साथ देत राहावी अशी भावना व्यक्त केली। हा सत्कार पाहून गावातील सर्व महिला भारावून गेल्या। त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रू थांबत नव्हते। सत्कार करण्यासाठी पुसदवरून बुद्धरत्न भालेराव, शाकीब शहा, विजय बाबर, जयानंद उबाळे, ऋषिकेश जोगदंडे, संदीप आढाव, सचिन नंदागवळी, ज्ञानेश्वर मिरासे, गजानन लेकुरवाळे, नारायण आढाव, दत्ता कुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते।